महाराष्ट्रात पाऊस कमीच आहे. पाहुयात 21 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात राज्यातील पावसाचं चित्र बदलू शकतंय का? हवामान विभागाचा काय अंदाज आहे तो? मी किरण वाघमोडे, तुम्ही पाहता आहात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. तर मागच्या आठवड्यात हवामान विभागाने जो दिलेला अंदाज होता त्यात बऱ्याच ठिकाणी निळा रंग दाखवलेला. पण प्रत्यक्षात राज्यात कुठेही सरासरीहून जास्त पावसाच्या नोंदी झाल्या नाहीत. फक्त नाशिक, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर याच्या या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या आसपास पावसाची नोंद झाल्या आणि बाकी सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊसमान कमी ते खूप कमी, जे पिवळे रंगातील जिल्हे आहेत त्या ठिकाणी खूप कमी पाऊस झाला. अपेक्षा होती काही ठिकाणी कमी पावसाची हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पण त्याच्या तुलनेत सुद्धा खूपच जास्त म्हणजे खूपच कमी पाऊस झाला. कोकण गोव्यात जर पाहिलं तर या मागच्या आठवड्यात 15% पावसाची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात 39% पाऊस कमी झालाय या आठवड्यात. मराठवाड्यात 81% कमी, विदर्भात 76% कमी आणि या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर 49% पाऊस कमी झालाय. म्हणजे ऑगस्टचा हे गेलेला आठवडा काय एवढा राज्यासाठी चांगला नव्हता. आणि पुढील 2 आठवडे जर पाहिले तर सर्वात प्रथम 21 ते 28 ऑगस्ट 27 ऑगस्ट दरम्यानचा जो अंदाज आहे त्यात कोकणात आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या भागामध्ये साधारणतः 10 ते 20 मिलीमीटर प्रति दिवस इतक्या पावसाची शक्यता दाखवते. हा खूप जास्त पाऊस नाहीये, पण ते सुद्धा एवढा जर पडला तरी नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीसाठी तो सरासरीहून जास्त ठरेल. पण अपेक्षा बाकीचे मॉडेल सुद्धा दाखवतात की नागपूर, भंडारा, गोंदियाकडे सरासरीहून थोडासा जास्त पाऊस होईल. पण पावसाची जी काय व्याप्ती आहे सध्या तरी खूप जास्त प्रमाणात किंवा खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस पडताना दिसत नाही. तरी सुद्धा आपण म्हणू शकतो की काही प्रमाणात पावसाची सरी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या उत्तरेकडील भागाकडे या आठवड्यात राहतील. अजून जर पाहिलं तर अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणचं पाऊसमान दाखवते 5 ते 10 मिलीमीटर प्रति दिवस. तर हे सुद्धा पाऊसमान खूप चांगलं आहे असं नाही. आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर हवामान विभागानुसार वर्धा, चंद्रपूर, नाशिक सरासरीहून पाऊसमान जास्त राहील असं सांगतंय. पण एवढं काही चांगली स्थिती नसेल असं मला तर वाटतंय. नंतर अमरावती, पुणे सरासरीच्या आसपास, सातारा, कोल्हापूर, सांगली सरासरीहून कमी पाऊसमान, मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पासून ते गोव्याकडे सुद्धा सरासरीहून कमी पाऊसमान. राहिलेल्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये पाऊस काही विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही. साधारणतः 1 ते 5 मिलीमीटर प्रति दिवस म्हणजे कुठेतरी थोड्याफार सरी अधूनमधून पाहायला मिळू शकतात. पण त्याची शक्यता कमी, व्याप्ती कमी, तीव्रता कमी. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की राहिलेले सर्वच जिल्हे आहेत या ठिकाणी पिवळा ते लाल रंग आहे, म्हणजे पाऊसमान कमी ते खूप कमी असं या आठवड्यात राहण्याचा अंदाज एकंदरीत दिसतोय. यानंतर इकडे पालघर, ठाणे सरासरीच्या आसपास पाऊस राहील असं मॉडेल दाखवतंय हवामान विभागाचं. म्हणजे याहीपेक्षा चित्र अजून खराब होऊ शकतं. या आठवड्यात कोकण घाटात थोड्याफार सरी होत राहतील. नागपूर, भंडारा, गोंदियाच्या आसपास थोड्याफार सरी होतील, पण मोठ्या पावसाची अपेक्षा सध्या तरी दिसत नाहीये. काय बदल झाला तर आपण नक्की कळवू. दुसरा आठवडा पाहिला तर 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात पाऊसमान अजून कमी होताना दिसतंय. गोंदियाकडे थोडंसं पाऊस दाखवतोय की साधारण 10 ते 20 मिलीमीटर प्रति दिवस होऊ शकतो. तिथे शक्यता खूप जास्त पावसाची सध्या तरी मला वाटत नाहीये. नंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, त्यानंतर इकडे वाशिम, अकोला आणि अमरावती. तसं इकडे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा किंवा इकडे मुंबईच्या आसपास या ठिकाणी दाखवतं की 5 ते 10 मिलीमीटर प्रति दिवस, म्हणजे हे पण पाऊसमान खूप जास्त आहे अशातली स्थिती नाहीये. या ठिकाणी सुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज मोठा नाही. आणि अंतर्गत भाग आहे पालघर पासून सॉरी इकडे ठाणे, कोकणाचाच भाग आहे ठाण्याचा आणि संपूर्ण मध्य महाराष्ट्र धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, त्यानंतर मराठवाड्याचा संपूर्ण भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि इकडे बुलढाणा आणि जळगाव पाऊसमान खूप कमी राहील. म्हणजे साधारणतः क्वचितच पावसाच्या सरी येऊ शकतात. खूप जास्त काही शक्यता या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या आठवड्यात सध्या तरी दिसत नाहीये. आणि सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर नकाशा दाखवतो की नागपूर, भंडारा, गोंदियाकडे थोडीफार पाऊसमान सरासरीच्या हून थोडंसं अधिक होऊ शकतं, पण तिथेही खूप जास्त अपेक्षा ठेवू नका. नंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नंतर इकडे चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून कमी पाऊसमानाची शक्यता आहे. नंतर धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूर सरासरीहून पाऊसमान कमीच राहील. नंतर नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या ठिकाणी सुद्धा पाऊसमान खूप कमी राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे एकंदरीत पुढचे 2 आठवडे सध्या तरी काही आशादायी चित्र दिसत नाही. या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा. यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.